Exercise 4.3, 9th standard, and very important is the operation of equal ratios. Equal ratios मध्ये कुठले कुठले ऑपरेशन्स असतात? पहिला आहे इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजेच काय? इफ a upon b is equal to c upon d, then मग इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी मी कशी फॉलो करतो? a म्हणजे 2, b म्हणजे सपोज 3, c म्हणजे 4 आणि d म्हणजे 5. मग याच्यामध्ये आपल्याला ऑपरेट करायचे. इन्व्हर्टेंडो म्हणजे डेनोमिनेटर जो आहे तो वर आणि न्यूमरेटर खाली. डेनोमिनेटर कोण आहे? बी, तो वर जाईल आणि खाली कोण आला? ए. पुन्हा वर कोण जाईल? डी आणि खाली कोण आला? सी. अल्टरनेंडो कुठली प्रॉपर्टी बरं? अल्टरनेंडो. इफ a upon b is equal to c upon d, then how to use the operation of alternando? Alternando म्हणजे समोरचा आहे त्याला डेनोमिनेटरला घ्यायचं. a च्या समोर कोण आहे बरं? c is equal to b, b च्या समोर कोण आहे बरं? d. हा झाला अल्टरनेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजे जो छेद आहे तो वर जाईल आणि अंश कुठे आहेत? खाली. म्हणजे डेनोमिनेटर वर आणि न्यूमरेटर खाली. आणि अल्टरनेंडो म्हणजे समोर. a च्या समोर c म्हणजे a अपॉन c, b च्या समोर d म्हणून b अपॉन d. ओके. मग आता पुढे बघू थर्ड प्रॉपर्टी. थर्ड इज द कंपोनेंडो. कंपोनेंडो प्रॉपर्टी कशा पद्धतीने मी यूज करणार? इफ a upon b is equal to c upon d, then कंपोनेंडो प्रॉपर्टी कशी यूज करतोय? तर a पहिल्यांदा हा टप्पा बघा. a याच्यामध्ये डेनोमिनेटर प्लस करा, कंपोनेंडो म्हणजे b आणि खाली कोण उरला परत? b. पुढे c याच्यामध्ये डेनोमिनेटर वर नेऊन प्लस करा, प्लस d आणि खाली कोण आहे? d. हे आहे कंपोनेंडो. d डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडो प्रॉपर्टी कशी यूज करायची? सेम. इफ a upon b is equal to c upon d, then डिव्हिडेंडो म्हणजे मायनस करायचं, कंपोनेंडो म्हणजे डेनोमिनेटर वर नेऊन प्लस करायचा आणि डिव्हिडेंडो म्हणजे मायनस करायचा. a आता हे डेनोमिनेटर वर जाऊन काय होईल बरं? मायनस b अपॉन b. पुन्हा c हा डेनोमिनेटर वर जाईल आणि काय होईल बरं? मायनस d अपॉन d. ही झाली डिव्हिडेंडो. कंपोनेंडो म्हणजे पॉझिटिव्ह आणि डिव्हिडेंडो म्हणजे निगेटिव्ह म्हणजे मायनस करायचा. डी. आपण पाचच पाहणार आहेत पहिल्यांदा. कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो दोन्ही एकत्र. कंपोनेंडो डिव्हिडेंडो ह्या प्रॉपर्टीज आपण कशा यूज करणार बघा आता. इफ a upon b is equal to c upon d, then आता दोन्ही वापरायचे. ओके, रेडी. कंपोनेंडो म्हणजे प्लस, याला वर द्या. a प्लस b परत a आणि डिव्हिडेंडो म्हणजे a मायनस b. पहिला प्लस करा नंतर मायनस करा. सेम c प्लस d आणि आता c मायनस d. तर अशा पद्धतीने रेशो मधले ऑपरेशन्स आहेत. इन्व्हर्टेंडो म्हणजे डेनोमिनेटर वर न्यूमरेटर खाली, अल्टरनेंडो म्हणजे त्याच्या समोरचा, कंपोनेंडो म्हणजे डेनोमिनेटर वर जाऊन ऍड करणं आणि डिव्हिडेंडो म्हणजे डेनोमिनेटर वर जाऊन मायनस करणं आणि कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो म्हणजे प्लस पण करणं आणि मायनस पण करणं. हे तुम्हाला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. मग आता आपण या प्रॉपर्टीशी रिलेटेड जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह केले जातात तर ते एक्झाम्पल आपण पाहू आणि ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. इफ a upon b is equal to 7 upon 3, then find the values of following ratios. Then find the values. Okay, so example number first, 5a plus 3b upon 5a minus 3b. तुम्ही एक्झाम्पल बघितल्या क्लिअर करायला पाहिजे कुठली प्रॉपर्टी. वरती प्लस आहे खाली मायनस आहे. कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कुठली प्रॉपर्टी आहे? कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो. मग आपण काय करायचं? एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय दिले त्याच्यावरून गणित नेहमी सॉल्व्ह होते. मग मला एक्झाम्पल मध्ये काय दिले त्यांनी? a upon b is equal to 7 upon 3 given.
रेडी? मग इथे कुठले कुठले अंक आहेत? एक 5 आहे आणि एक 3 आहे, एक 5 आहे आणि एक 3 आहे. त्या 5/3 ने याला मल्टिप्लाइड करायचं, जे आपल्याला दिलंय ते. मल्टिप्लाइंग अबोव इक्वेशन बाय 5/3 ऑन किंवा अबोव रेशो, मल्टिप्लाइंग अबोव रेशो बाय 5/3 ऑन बोथ साइड्स. इथे 2/3 असतं तर 2/3 ने मल्टिप्लाइड करायचं. 3/7 असेल तर 3 इथे जे जे अंक असतील त्याने. मी ए आणि बी लिहिलं. ए बी इज इक्वल टू 7/3. इथे 5 आणि 3 म्हणून मल्टिप्लाइंग अबोव इक्वे रेशो बाय 5/3 ऑन बोथ साइड्स. चला पहिली ही साइड घेऊ. a/b इंटू कशाने मल्टिप्लाइड करायचं? 5/3 इज इक्वल टू 7/3. याला पण कशाने? 5/3. 5 into a 5a, 3 into b 3b, 7 into 5 35 आणि 3 आणि 3 9. म्हणजे मला 5a आणि 3b यांची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकायची, या रेशो मध्ये टाकायची. 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b इज इक्वल टू 5a किती आलाय बरं? 5a ची व्हॅल्यू किती आहे? 35 प्लस 3b ची व्हॅल्यू किती आहे? 9 अपॉन 5a ची व्हॅल्यू 35, 3b ची व्हॅल्यू 9. मग आता काढा बरं. 35 प्लस 9, 35 प्लस 9 करा, किती आले बरं? 44. आणि 35 मधून 9 गेले, मग आता 5 मधून जाणार नाही. मग 15 मधून 9 गेले, किती राहिले? 6. आणि इथे किती राहिले? 2. 26. पुढे डिवाइड होईल. कशा दोनाने भाग जाईल का बघा. 22 दुणे 44 आणि 13 दुणे 26. 22/30. 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b इज इक्वल टू 22/13 इज द फायनल आन्सर. ओके, क्लिअर? तर अशा पद्धतीने ते आन्सर आहे ते आपण काढलं जाते. अनदर एक्झाम्पल, म्हणजे याचा रेशो जर लिहायचा असेल तर असा लिहा 22:30. Example number 2. 2a² plus 3b² upon 2a² minus 3b². आता हे थोडं वेगळं वाटतंय पण गणित सोपं आहे, सिंपल आहे. सोल्युशन काय करायचं? मला गणितामध्ये काय दिले त्यांनी ऑलरेडी? a/b इज इक्वल टू 7/3 जे दिलंय ते लिहा. a/b इज इक्वल टू 7/3. हे काय केलंय आपल्याला? गिव्हन. मग इथे a चा स्क्वेअर आहे, a चा स्क्वेअर, आणि इथे सिंगल काय आहे बरं? a आणि b आहे. म्हणजे याचा आपल्याला काय करायला लागेल? स्क्वेअर. जसं दिलंय तसं चालायचं. इथे दिला होता का स्क्वेअर? नाही, म्हणून मी आहे तसंच लिहिलं. पण इथे a चा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. बघा, याचा स्क्वेअर केला तर a², याचा स्क्वेअर केला तर b². 7 चा स्क्वेअर किती येतो? 49 आणि 3 चा स्क्वेअर 9. हे आपल्याला मिळाले. मग आता इथे अंक काय आले ते बघा. इथे काय आलाय? 2 आणि इथे काय आलाय? 3. दोन्ही साइडने तुम्ही कितीने मल्टिप्लाइड कराल? 2/3. इथे होता 5 आणि 3 म्हणून मी कशाने मल्टिप्लाइड केलं? 5/3. इथे आहे 2 आणि 3 म्हणजे दोन्ही बाजूला मी कशाने मल्टिप्लाइड करेल? आता 2 आणि 3. इथे जे अंक येतात त्यानेच मल्टिप्लाइड करायचा असतो. मल्टिप्लाइंग अबोव रेशो बाय कितीने घ्यायचं आता? 2/3 ऑन बोथ साइड्स. चला इथे घ्या बरं. a²/b² इंटू किती? 2/3 इज इक्वल टू इकडे घ्या 49/9 इंटू 2/3. 2 into a², 2a². 3 into b², 3b². 49 into 2, 98. 9 into 3, 9 3. तुम्ही इथपर्यंत आले. मग इथे आल्यानंतर आता आपल्याला काय करायचे? तर इथे आल्यानंतर इथे उरेल a², इथे उरेल b² किंवा आपल्याला 2a² आणि 3b² ची व्हॅल्यू मिळाली, इथे टाकून द्या भाग देण्यापेक्षा. मग आता कोणाकोणाची व्हॅल्यू काढायची होती बघा. 2a² प्लस
3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर किती आलाय बरं 98 प्लस 3b किती आलाय 27 पुन्हा 2a स्क्वेअर किती आलाय 98 आणि 3b किती आलाय बरं 27 मग 98 प्लस 27 किती होते काय किती आले 125 आणि 98 मधून 27 गेले मायनस 17 याला डिवाइड होईल का नाही हे झालं फायनल आन्सर देयरफॉर 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल टू 125 अपॉन 71 हे गणित थोडी टफ म्हणता येणार टप्पे आहेत पहिल्यांदा दिलंय ते लिहा दिलंय हे दिलं होतं ते लिहा आता इथे a आणि b ची व्हॅल्यू याला बदल करण्याची गरज नाही मग इथे 5 आणि 3 म्हणजे याला दोन्ही बाजूने कितीने मल्टिप्लाय करायचं 5 आणि 3 ने ऑटोमॅटिक तुम्हाला 5 आणि 3b मिळेल मग डायरेक्ट त्याच्यात देऊन त्या व्हॅल्यूज पुट अप करायच्या इथे मात्र a स्क्वेअर आहे इथे आपल्याला a आणि b दिलाय मग a स्क्वेअर आहे तर मग एक स्क्वेअरिंग करा हे आलं मग स्क्वेअरिंग केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय करायचं इथे अंक आहे 2 आणि 3 दोघांना दोन्ही बाजून 2 आणि 3 ने काय करायचा मल्टिप्लाय आणि पुन्हा आलेल्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट अप करायच्या सो अनदर एक्झाम्पल याच्यामधलं एक वेगळं एक्झाम्पल आपण पाहू ते कसं टप्पे तेच एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आता वेगळं दिलं जरा a क्यूब मायनस b क्यूब अपॉन b क्यूब ओके a क्यूब मायनस b क्यूब अपॉन b क्यूब बघा हे कसं सॉल्व्ह करतात पहिल्यांदा दिलेलं लिहा काय लिहायचंय a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3 काय केले रे गिवन आता इथे सिंगल a याचा स्क्वेअर आहे का याचा क्यूब आहे क्यूब म्हणजे आता काय करायचं क्यूबिंग ऑन बोथ साइड्स क्यूबिंग ऑन बोथ साइड्स चला याचा क्यूब केला तर काय येईल a क्यूब याचा केला तर काय येईल b क्यूब 7 चा क्यूब किती येतो माहिती आहे 343 3 चा क्यूब किती येतो माहिती आहे 27 क्यूब म्हणजे 3 into 3 into 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 मग आता आपल्याला बघा ना डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली आता काय करायची गुणाकाराची गरजच नाही ठीक आहे मल्टिप्लाय पण करू शकतो याला सोबत कोण नाही म्हणजे किती असेल 1 याला सोबत कोण नाही किती असेल 1 शेवटी व्हॅल्यू काय येईल त्याच करण्याची आवश्यकता नाही मग आता a क्यूब मायनस b क्यूब अपॉन b क्यूब a क्यूब किती व्हॅल्यू आहे 343 मायनस b क्यूब किती व्हॅल्यू आहे आणि b क्यूब ची व्हॅल्यू किती आहे मग आता 343 मायनस 27 3 मधून 7 जातील नाही मग 13 मधून 7 गेले किती राहिले बरं किती राहिले 6 1 आणि 316 अपॉन 20 इज द फायनल आन्सर याला पुढे कशाने भाग जाणार नाही म्हणून a क्यूब मायनस b क्यूब अपॉन तिन्ही वेगवेगळी गणितं तुम्हाला दिलेली आहेत जर इथे क्यूब आहे तर क्यूबिंग करा स्क्वेअर असेल तर स्क्वेअरिंग करा आणि काहीच नसेल तर तसंच ठेवा तर अशा पद्धतीने एक्झाम्पल आहे ती सॉल्व्ह करतात 1 मिनिट तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करतोय a 15a square plus 4b square upon 15a square minus 4b square is equal to यांची व्हॅल्यू दिली 47 upon 7 then find the values of ratios then find the values ओके फर्स्ट आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायला सांगितले a अपॉन b मग आपण गणित कसं सोडवतोय तुमच्या क्लिअरली लक्षात आले जे दिलंय त्याच्यानुसार काय दिलंय मला 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर अपॉन 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर इज इक्वल टू 47 अपॉन हे मला गिव्हन आहे कुठली प्रॉपर्टी वर प्लस आहे आणि खाली पुन्हा मायनस म्हणजे दोन्ही आहेत कंपोनेंडो पण आणि डिव्हिडेंडो मग काय करायचं बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ कंपोनेंडो डिव्हिडेंडो बाय युजिंग
कंपोनेंडो और डिव्हिडेंडो. चला कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? वर नेऊन प्लस करायचं आणि खाली मायनस. सपोज हा पहिला हा ए आणि हा काय बरं बी, म्हणजे काय होता कंपोनेंडो डिव्हिडेंडो ए प्लस बी आणि ए मायनस बी. मग आता ए प्लस बी म्हणजे वर कोण आहे बरं? 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर. त्याच्यामध्ये हे काय करायला लागतील बरं? प्लस बी ला नेऊन प्लस कंस करा 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर. आता पुढे खाली काय होतं? a मायनस बी. a म्हणजे कोण आहे बरं? 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर. आता काय करायचं? मायनस. कोणाला? बी. बी काय बरं? 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर. म्हणजे पुन्हा 47 हे वर काय करायला लागतील? प्लस आणि खाली काय करायला लागतील? मायनस. मग बघा आता 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर प्लस 15a स्क्वेअर प्लस मायनस मायनस 4b स्क्वेअर. रेडी? 15a स्क्वेअर प्लस 4b मायनस 15a स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4b स्क्वेअर. हे दोन चिन्ह जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे सांगतोय 15a स्क्वेअर 4b स्क्वेअर प्लस 15a स्क्वेअर प्लस मायनस मायनस 15a स्क्वेअर 4b स्क्वेअर मायनस 15a स्क्वेअर मायनस मायनस प्लस. आणि 47 प्लस 7 किती होतील बरं? 54. आणि किती राहतील इथं? 40. मग हा बघा हा मायनस 4b प्लस 4b गेले प्लस 15a स्क्वेअर मायनस 15a स्क्वेअर गेले. राहिलं काय इथे? 15 आणि 15 15 15 प्लस येत नाही. हे प्लस आहे ते प्लस आहे. 15 आणि 15 30 30. 4 आणि 4 किती झाले बरं? 8b स्क्वेअर इज इक्वल टू 54/40. आपण काय करू आता? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन असतोय. मी काय करतो? a स्क्वेअर आणि b स्क्वेअर जसा आहे तसा. रेडी? बघा आता a स्क्वेअर आणि b स्क्वेअर जसा तसा 8 इकडे मल्टिप्लाइड होतील क्रॉस. म्हणजेच 54 into 8 आणि 30 इकडे मल्टिप्लाइड होतील. म्हणजेच काय? 30 into 40. 8 पंचे 40. आता याला दोनाने भाग देतो. 30 ला दोनाने भाग दिला राहिले 15. पुढे याला 27 ला 54 ला दिला तर 27 एके 27 27 दोडे 54. म्हणजेच a स्क्वेअर b स्क्वेअर इज इक्वल टू वर राहिले 27 आणि इथे काय राहिले ते बघा. तर इथे आपण काय केलं? 8 पंचे 40. 8 पंचे किती झाले होते? 40. म्हणजे इथे किती राहिले बरं? 5. आणि इथे 54 होते. तर आपण काय केले? दोनाने भाग दिला होता. इथे कितीने भाग दिला? दोनाने. तर इथे किती राहिले? 15 आणि इथे किती राहिले? 27. म्हणजे खाली राहिलेत आता 15 into 5. 3 9 27 आणि 3 5 15. पुन्हा आता राहिला a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर. वर किती राहिले? फक्त 9 आणि 5 5. आता आपल्याला a स्क्वेअर b स्क्वेअर पाहिजे का? a आणि b. बाय टेकिंग काय घ्यायचं आता? बाय टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यावर इथे काय राहील? a. इथे काय राहील? b. 9 कोणाचा आहे? 3 आणि 25. दॅट्स फायनल आन्सर. ते आन्सर कसं फाइंड केलं ते महत्वाचं आहे. खूप मोठे आकडेमोड एकदम सोपं आहे. तुम्ही इथे बघितल्या क्लिअर होईल. काय दिले? कंपोनेंडो डिव्हिडेंडो. वरती प्लस करा नंतर मग मायनस करा. डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळतात. क्लिअर कट. 30a स्क्वेअर 8b स्क्वेअर. a आणि b स्क्वेअर तसाच ठेवा क्रॉस. 30 into 40 8 into 54. ओके. सो नेक्स्ट आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल हीच व्हॅल्यूज फाइंड करणार आहेत. काय दिले त्यांनी आपल्याला त्याच्यानुसार. दुसरं आपल्याला त्यांनी फाइंड करायला दिले ते आहे b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. सेकंड b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर आणि त्यानंतर दिले b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर. मग आता पहिली महत्वाची गोष्ट a आणि b ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे. मला काढायची नाही. a आणि b ची व्हॅल्यू किती आली होती बरं? किती आली होती? 3/5. 3/5.
a अपॉन b इज इक्वल टू 3/5 ही आलेली होती व्हॅल्यू. ओके, मग इथं काय दिलंय मला आता, b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. ओके, इथं b स्क्वेअर आहे आणि इथं a स्क्वेअर आहे. मग विचार जर केला तुम्ही तर पहिल्यांदा कोण आहे बरं, b स्क्वेअर आहे आणि नंतर कोण आहे बरं, a स्क्वेअर. मग आता मला काय करता येईल, पहिला b आणता येईल. पहिल्यांदा मला आणता येईल का b, हे तुम्हाला डेनोमिनेटर वर झालं, न्यूमरेटर कुठे आहे खाली. किती पण पद्धतीत आपण सॉल्व्ह करू शकतो. एक्झाम्पल नसेल तर तुम्ही तसं पण सॉल्व्ह करू शकता. पण इथे पहिल्यांदा b आहे आणि दुसऱ्यांदा a आहे. मला पण इथं तेच करायचे, पहिल्यांदा b आणायचे आणि दुसऱ्यांदा a, पण बाय इन्व्हर्टेंडो. चला, इन्व्हर्टेंडो केल्यावर b कुठं जाईल वर, a कुठं आला खाली, 5 कुठं जातील वर आणि a कुठं 3 कुठं आले. झालं आता क्लिअर. आता तुम्हाला आयडिया वापरायची. इथं काय आहे बरं, स्क्वेअर आहे. इथं स्क्वेअर आहे का नाही, मग तुम्ही काय कराल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सेम मेथड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. चला, याचा स्क्वेअर करा b स्क्वेअर, याचा स्क्वेअर करा a स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, 3 चा स्क्वेअर. आता तरी मिळाले तुम्हाला. मग आता तुम्हाला बघा इथे मल्टिप्लाय करायला लागेल 2 आणि इथे b ला कोणीच नाही, किती असेल 1 आणि a ला कोण आहे बरं 2, म्हणजे काय करेल 1/2. काय करणार, मल्टिप्लाइंग अबो रेशो बाय 1/2 ऑन बोथ साइड. चला, इथं करा बरं, b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इंटू 1/2. इथे करा बरं 9 इंटू 1/2. चला करा, 1 इंटू b स्क्वेअर b स्क्वेअर, 2 इंटू a स्क्वेअर 2a स्क्वेअर. हा, 25 इंटू 1 25, 9 दोडे 18. इथपर्यंत आले. मग b स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली आणि 2a स्क्वेअर ची पण मिळाली आणि याची व्हॅल्यू सांगितली. आता ते लिहा डायरेक्ट आणि पुट अप करा, b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर आणि b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर. चला, b स्क्वेअर किती आलाय 25, 2a स्क्वेअर किती आलाय 2a स्क्वेअर किती आलाय 80. पुढा b स्क्वेअर 25 प्लस 8 आणि 2a. चला, आता 25 मधून 18 गेले, किती राहिले 7 आणि 25 प्लस 18 जाईल का भाग, जाईल का इथे डिवाइड नाही. b स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर इज इक्वल टू 7/40. तिथे तुमच्या एक गोष्ट क्लिअर लक्षात आली, जे दिलंय ते लिहा आणि कोणाची व्हॅल्यू पाहिजे a आणि b ची, तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. या गणितामध्ये हे दिलं आपल्याला a b ची व्हॅल्यू होती का, म्हणून आपण याच्यावरून ही प्रॉपर्टी कुठली होती, कंपोनेंट डिव्हिजन, तिची वापरली आणि काय मिळाला a आणि b. आणि मग तुम्हाला आता a ची व्हॅल्यू पण आहे आणि b ची व्हॅल्यू पण आहे. आता मात्र इथं b ला सोबत कोण नाही, तर इथं मी इन्व्हर्टेंडो का वापरला, इथं पहिला a आणि b होता पण इथे गणितामध्ये b पाहिला आणि नंतर a, म्हणजे इन्व्हर्टेंडो करून घेतला, म्हणजे b वरती गेला a खाली आला आणि मग इथं स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स आणि मल्टिप्लाइड किती याला किती असेल 1 आणि याचं किती आहे 2. सो अनदर एक्झाम्पल. सेम या गणितांची सगळी मेथड आहे ती सेम अशीच ठेवायची. पहिल्यांदा कोणाची व्हॅल्यू काढायची a आणि b आणि नंतर आपल्याला अरेंज करून घ्यायचं. a 3a plus 7b 3a plus 7b अपॉन 3a minus 7b. तुमच्या लक्षात आलं असेल कुठली प्रॉपर्टी वापरायची, 4/3. कुठली प्रॉपर्टी, वर प्लस आहे खाली मायनस आहे, कंपोनेंडो डिव्हिडंडो. पहिल्यांदा वर नेऊन प्लस करायचं, नंतर काय करायचं मायनस. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, फाइंड द व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू फाइंड करायचे आता दिले बघा, 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अँड 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर. मग आता हे गणित पाहिल्या एक गोष्ट क्लिअर लक्षात येईल. तर हे गणित कसं केलंय ते बघा, काय दिलंय ते पहिल्यांदा लिहा. काय दिले मला, 3a plus 7b अपॉन 3a minus 7b इज इक्वल टू काय केले
ए आणि बी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे, ए आणि बी ची व्हॅल्यू आहे का? नाही. मग आता इथे कुठली प्रॉपर्टी वापरू? वर प्लस आहे आणि खाली मायनस आहे. कुठली प्रॉपर्टी? बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड. बाय कंपोनेंट ऑर डिव्हिडंड. चला हा ए आणि हा काय असेल? बी. चला पहिला ए प्लस बी असतो, बरोबर. 3a प्लस 7b प्लस याला वरती कंसात टाका 3a मायनस 7b पुन्हा a मायनस b. बरोबर. आता 3a प्लस 7b मायनस आणि आता b. b काय बरं? 3a मायनस 7 वर पुन्हा 4 प्लस 3 4 मायनस. लिहून घेऊ आपण 3a प्लस उरलेला 7b प्लस हा 3a प्लस मायनस मेन चिन्ह बदललं बघा. प्लस मायनस मायनस काय बरं ते 7b. तुमच्या आता मागच्या गणिताचीच मेथड तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. 3a प्लस मायनस 3a मायनस मायनस 7. 4 आणि 3 7 आणि 4 मधून 3 गेला 1. आता बघा बरं प्लस 7b मायनस 7b मायनस 3a प्लस 3a. 3 आणि 3 किती झाले रे? 6a. 7 आणि 7 14b. तिकडे काय उरला? आपल्याला काय करायचं? a आणि b. a आणि b ला जागेवर ठेवतो. आता तुम्ही कुठला मल्टिप्लिकेशन कराल? क्रॉस. हा बघा 6 इंटू 1 1 आणि इकडं 7 इंटू a अपॉन b इज इक्वल टू करा बरं आता बेसाती 14 आणि बेत्रिक 6 साती साती 49 आणि 3 इंटू 1 ही मिळाली आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू. आता आपल्याला हे फाइंड करायला विचारल्याने ते आरामशीर काढता येईल. आता तुम्ही लक्षात घ्या तुमच्याकडे ए पण आहे आणि बी पण आहे. 49 आणि 3 कशाने गुणाले? इथे कुठला अंक आहे? 3 आणि दुसरा कुठला आहे? मग कशाने मल्टिप्लाय करणार? 3 अपॉन 7. मल्टीप्लाइंग abo ratio by 3 upon 7 on both sides. चला पहिली बाजू होती a upon b ओके इंटू कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 upon 7 इज इक्वल टू दुसरी बाजू होती 49 upon 3 याला पण कितीने? 7 upon. कळतं एवढं? ठीक आहे. पण आता इकडे बघा काय गडबड झाली. a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर आपण स्क्वेअर केला का? आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल? स्क्वेअरिंग. काय करायला लागेल बरं? स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स कारण इथे a चा स्क्वेअर आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ओके पहिली साइड काय बरं? a स्क्वेअर. दुसरी आहे b स्क्वेअर. इकडे काय बरं? 49 त्याचा काय करायला लागेल? स्क्वेअर. आणि इकडे काय बरं? 3 49 चा स्क्वेअर करतो. करायचं आता बघा 9 81 चे 1 अच्छा 8 9 1 9 9 18 9 27 9 4 36 बरोबर आहे. 9 1 9 9 18 9 27 9 4 36 आणि 8 37 38 39 40 41 42 43 44 4 9 36 चे 6 अच्छा 3 4 चौक 16 17 18 19 1 किती मिळेल बरं? त्याचा स्क्वेअर डायरेक्ट लिहू का? स्क्वेअर 49 चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर. 49 चा किती मिळाला? 2401 आणि 3 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती किती आहे? नाही इथं a स्क्वेअर तुम्हाला इक्वल मिळाला. मग आता a स्क्वेअर आणि b स्क्वेअर मिळाला पण इथे a स्क्वेअर ला सोबत आहे 3 आणि b ला कोण आहे 7 म्हणजे मल्टीप्लाइंग अबो रेशो बाय कितीने मल्टिप्लाय करायचं आता? 3 upon 7 कुठं? ऑन बोथ साइड्स. चला या साइडला करा पहिल्यांदा a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इंटू 3 upon 7 इज इक्वल टू इंटू 3 upon 7 3 into a square
3a² 7 into b² is equal to, ready करा आता, into 3 3 1 3 3 0 3 3 0 0 3 चौक 12 अच्छा 1 3 2 6 1 7 7203 9 7 7 9 63 63. मग आता आपल्याला मिळाले 3a² पण मिळाला आणि 7b² पण मिळालं. त्याच्यामध्ये टाका 3a² मायनस 7b² आणि 3a² प्लस 7b² इज इक्वल टू 3a किती आहे बरं मायनस 63 प्लस बोला 3a किती आहे प्लस 7b किती आहे करू आता ॲडिशन पहिल्यांदा मायनस करू मायनस 63 0 0 10 10 मधून 6 केलेलं आहे 4 1 7 7140 इकडे करा बरं आता प्लस 6 6 2 7 7 2 6. आता याला कशाने भाग जाईल ते महत्वाचं आहे. मग आता सगळी प्रोसेस ही डिवायडेशनची आहे. तर आपण आता याला डिवाइड करायला सुरुवात करू. कशाने डिवाइड होऊ शकतो आपण काय करू मला वाटतं पहिल्यांदा 4 ने देऊन बघू. इथे 6 1 0 मध्ये जातो का बघू आपण 7140 4 1 4 7 4 गेले राहिले 3 घेतला 1 बोला बरं 4 7 28 राहिले 3 घेतले किती आता 4 4 8 32 4 2 गेले राहिले किती 2 घेतला 0 4 5 1785 इथे जातो का बघू पहिल्यांदा 7266 4 1 4 7 4 गेले राहिले 3 घेतले 2 4 8 32 बरोबर आहे घेतले आता 6 4 1 4 2 राहिले किती 6 4 7 28 ओके याला 4 ने भाग जात नाही. मग आपण काय करू असेच 2 ने भाग देत गेलो तर खूप लेंथी होत जाईल. आपण याला अजून डिवाइड करून बघू कशाने डिवाइड होतोय का 7140 2 ने डिवाइड केला तर सगळ्यांना भाग जाईल 2 ने 2 नेच करत बसू आपण 2 1 2 2 4 2 3 6 1 घेतला 1 2 5 10 राहिला 1 2 7 14 आणि 1 0 3570 इथे द्या बरं 7266 बेत्रिक 6 बेस 12 बेत्रिक 6 363. मग आता इथे जर 3 ने डिवाइड होईल इथे आपण काय करू जरा प्लस करतोय 5 आणि 3 8 8 आणि 7 15 3 × 3 6 6 आणि 7 12 12 आणि 3 15. मग आता 15 ने जातो का ते बघतो चेक करू 15 के 15 2 30 5 0 15 3 45 2 आणि 1 15 के 15 बोला 15 के 15 15 30 15 3 45 15 4 60 15 5 75 15 7 90 15 7 5 दर्श 15 8 15 8 120 हे कितीने गेलं बरं इथे 15 ने दिलं तर 238 मिळालं. ओके मग आपण आता काय करू 15 28 असेल आता आपण इकडे डिवाइड करू पुढचा याला जातो का बघायला लागेल 15 2 30 6 15 4 60 राहिले किती 3 3 जातो का नाही म्हणजे याने पण डिवाइड होत नाही. आता वेगवेगळे आपण इथे 3 ने डिवाइड करू मला वाटतं 9 ने जायला हरकत नाही 3570 3 1 3 घेतले 5 3 1 3 5 3 गेले 2 3 9 27 आणि उरलेला 0 1190 अपॉन याला तर 3 1 3 3 2 6 3 1 3 3 1 3. मग आता पुढे आपल्याला डिवाइड करायचं भाग द्यायचे
इथे आले 1190 आणि 1211. पुढे आता दोडाने भाग जाईल का? तर इथे आपल्याला 11 जात नाही. आता याला भाग कशाने जातो ते बघायला. 1190 पुढे 3 देऊन बघतो काय जातो का. 3 3 9. ट्राय करायचं. 11तून 9 गेले, राहिले किती? 2. घेतले किती? 9. 3 9 27. 2 0 जाईल का? नाही. मग आता इकडे ही जी अंक आहे 12 11 आपण आता 7 देऊन बघू. नाही. 7 1 7. 11तून 7 गेले. 3 त्यांना 4 राहिले नाही. 7 7 49 आणि उरलेला एक 0. म्हणजे किती मिळाले मला आता? 170 7 दिलं तर म्हणजे 170. लेंदी असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. डिवायडेड बाय आता 1211 याला पण 7 जात असेल. 7 1 7. 12तून 7 गेले. 12तून 7 गेले 5. घेतला किती? 1. 7 7 49. आता सांगा 11तून 9 गेले 2. घेतला 1. 7 3 173. म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. 170 आणि 173. 3a² मायनस 7b² and 3a² मायनस. तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे भाग देत गेलो आणि तेव्हाच तुम्हाला ते उत्तर फायनल करता येईल. अंडरस्टँड? तर याच्याशी रिलेटेड तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत.